देशाच्या सागरी सुरक्षेला बळकटी देण्यासाठी युनिफाईड कोस्टल सिक्युरिटी ॲक्ट लागू करण्याची मागणी नागरिक सोशल फाउंडेशनने केंद्र आणि राज्य सरकारकडे केली. पुण्यातील पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली. आपला प्रमुख विषय आहे कोस्टल सिक्युरिटी. भारतासाठी एक युनिफाईड कोस्टल सिक्युरिटी बनवण्यात यावी आणि त्यासाठी आपण काही 26/11चा हमला असेल किंवा वारंवार होणारे अंमली पदार्थांची तस्करी असेल, ह्युमन ट्रॅफिकिंग असेल, या अनुषंगाने आपण काही मागण्या केल्या आहेत. तर राज्य सरकारकडे आपण अशा मागण्या केल्या आहेत की गुजरातचं तांत्रिक निगराणी प्रणाली असेल, केरळमध्ये उपक्रम राबवला जातो जसं की फिशरमॅन इंटेलिजन्स मॉडेल आहे, ज्यामध्ये तिथल्याच मच्छीमारांना घेऊन चांगली प्रणाली राबवली जाते. तशा गोष्टी अजून विकसित करण्यात याव्या. तसेच वधवान बंदर, JNPT सारख्या होणाऱ्या मोठ्या बंदरांवरती जास्तीत जास्त हाय सिक्युरिटी झोन तयार करून जास्तीत जास्त प्रणाली वापरून चांगलं सिक्युरिटी मेजर देण्यात यावं. त्या अनुषंगाने केंद्र सरकारकडे सुद्धा आपण काही मागण्या केल्या आहेत की युनिफाईड कोस्टल सिक्युरिटी ॲक्ट हा तातडीनं तयार करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात यावी. सर्व फिशिंग बोट्स असतील, GPS ट्रॅकिंग सिस्टीम असतील, त्यांना AI डिव्हाइस असतील, आधार लिंकिंग असेल, या सर्व प्रणाली बंधनकारक करण्यात याव्या. आणि कोस्टल सिक्युरिटी ऑफेन्सेससाठी जलदगती न्यायालये सुद्धा तयार करण्यात यावी, ज्यामध्ये फास्ट ट्रॅक पद्धतीनं मॅरिटाईम सिक्युरिटीचे जे मुद्दे असतील ते लवकरात लवकर सोडवले जातील आणि त्याचा बाकी ज्युडिशरीवर काही लोड येणार नाही. तुम्ही मागण्या पाठवल्यात, कोणाकडे दिल्यात, काय? या मागण्या आम्ही केंद्र शासन व राज्य सरकारकडे अधिकृत पत्राद्वारे पाठवलेल्या आहे. त्यांची वेळ मागितलेली आहे. त्यावरती जर प्रेझेंटेशन करता आलं तर आम्ही अजून चांगला रिसर्च करून त्यांच्यासमोर हे सर्व गोष्टी आणि बाबी मांडू.